बघा आता नेक्स्ट क्वेश्चन आहे, फाइंड द रेंज अँड कोएफिशियंट ऑफ रेंज ऑफ फॉलोइंग डाटा. सगळ्यात पहिली रेंज बघा 120, 100, 130, 50 आणि 150 असेंडिंग ऑर्डरनुसार बघा. सगळ्यात पहिली कोण येणार, सगळ्यात छोटं कोण आहे 50. 50च्या नंतरनं 50 नंतरनं डायरेक्ट 100 आहे. ठीक आहे, 100 नंतर 120, 120 नंतर 120च्या नंतरनं 130 आहे. ठीक आहे, 130 नंतरनं कोण आहे तर 150. मग यस किती येतं, यस इज इक्वल्स टू 50. यल किती आहे, यल किती आहे 150. मग आता इथं आपल्याला काय करायचं, रेंज फाइंड आउट करायची. मग रेंज इक्वल्स टू यल मायनस यस. मग यल किती आहे 150 मायनस यस किती आहे 50. ठीक आहे, मग 150 मधून 50 गेले किती राहिले, 150 मधून 50 गेले 100 राहिले. ठीक आहे, म्हणजे रेंज किती आली आपली 100 आली. आता काय फाइंड आउट करायचं आहे, कोएफिशियंट ऑफ रेंज. काय फाइंड आउट करायचं, कोएफिशियंट ऑफ रेंज. मग आता कोएफिशियंट ऑफ रेंजचा फॉर्म्युला लिहा. मग कोएफिशियंट ऑफ रेंज इक्वल्स टू यल मायनस यस अपॉन यल प्लस यस. ठीक आहे, मग आता यल किती आहे 150, यस किती आहे 50 अपॉन यल 150 प्लस 150, सॉरी 150 नाही 50. मग किती येणार, किती येणार आहे 100 आणि इथे येणार आहे 200. मग 100/200 म्हणजेच 0.5 आहे. किती आहे 0.5. ठीक आहे, म्हणजेच कोएफिशियंट ऑफ रेंज किती आलं 0.5. बघा असला प्रश्न पेपरमध्ये 2 मार्काला येतो. ठीक आहे, तर पेपरमध्ये आले तुम्हाला सॉल्व्ह करता आले फक्त 2 फॉर्म्युले, रेंज आणि कोएफिशियंट ऑफ रेंज.